मतलब अभी पूरे महाराष्ट्र भर में हमने जितना भी घूमे या जितने भी लोगों से हमने मिले, चाहे वो एमआईएम के हो या वंचित बहुजन आघाड़ी के, हर एक ने हमसे यही कहा कि साहब कोशिश करिएगा किसी तरह से, मतलब ये हो जाएगा। और हमारी भी ये शुरुआत से हमारी ये कोशिश है कि वंचित बहुजन आघाड़ी के साथ एमआईएम ने साथ में रहना चाहिए, एमआईएम के साथ में वंचित रहना चाहिए। ये हमारी भी शुरुआत से कोशिश है। कुछ दिन पहले पीटीआई ने मुझसे सवाल किया एक इंटरव्यू के दौरान कि मतलब ये पूरी तरह से खत्म हो गया क्या? मैं बोला नहीं, राजनीति के अंदर कुछ भी खत्म नहीं होता है, आखिरी दिन तक है तो मुमकिन होता है। अब सिर्फ इसमें यह है कि अगर बाड़ा साहब अगर एक फोन उठाए और असद साहब से कहे कि नहीं हमको दोबारा बैठने का है और हम इसके ऊपर चर्चा कर सकते हैं, तो मैं नहीं समझता हूं कि ये काम नामुमकिन है करके, बशर्ते ये दिल में होना चाहिए। और हमारे दिल में पूरी तरह से है कि हम वंचित के साथ इस बार जाना चाहिए, क्योंकि ना तो हमको कांग्रेस के साथ जाने का हमारा मंशा है, ना राष्ट्रवादी के साथ जाने का है, ना समाजवादी के साथ। हमको एक ऐसा लगता है कि एक पर्याय अगर इस राज्य के अंदर कोई है तो वो बाड़ा साहब अम्बेडकर के नेतृत्व के अंदर वंचित बहुजन आघाड़ी और एमआईएम का है। लेकिन जिस बात के ऊपर मुझे मजबूरन वो पत्र इशू करना पड़ा था और जिसको ये कहा गया था कि इम्तियाज जलील ने तोड़ा है करके, ये मुमकिन ही नहीं है। ये असद अवैसी साहब के साथ चर्चा हुई, असद अवैसी साहब ने मुझे आदेश दिया की भैया एक करायचं आहे, मी केलं, मी तसं पत्र लिहिलं। आता मला हे वाटतं की बाळासाहेबांनी फक्त अवैसी साहेबांना कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही पुण्याला आले होते, आपण सोबत जेवण केलं होतं, आता मी हैदराबादला येतो, आपण एक अर्धा तासासाठी बसू आणि त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल ते तोडगा आपण काढू। तर मला आज ही एक अशी हे आहे विष आहे माझा की ते व्हायला पाहिजे, कारण आज महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे ते परिस्थिती बघता आज लोकांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी आणि एमआईएम एक मोठा पर्याय होऊ शकतं। पण आपण काही कारणाने हे स्टँड घेऊन बसलेले असेल की नाही मी 8 पेक्षा जास्त जागा देणार नाही, तर माझ्या पार्टीच्या अध्यक्षांनी जे मला सांगितलेले आहे की नाही आपण 8 स्वीकारू शकत नाही, आपल्याला वेगळं जावं लागेल, तर त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलेलं आहे। पण उलेमांना सोबत घेतलंय त्यांनी 25 जागा त्यांनी पहिलीच ते सांगितलं होतं आम्हाला की 25 जागा मी मुस्लिमांना देणार आहे करते। तर असं नाही आहे की ते उलेमांना भेटून ते आता एक निर्णय, चांगली गोष्ट आहे ना। मला 8 पेक्षा वर द्यायला तयार नाही आणि उलेमा ज्यांचा काही मतदारांमध्ये बेस नाही अशा लोकांना सोबत घेऊन ते 25 उमेदवार देण्याचा मतलब काय आहे त्यांचा निर्णय आणि त्यांची एक विचार कशामुळे हे करत आहे हे मी सांगू शकत नाही। आता पुढे तुम्ही घेणार नाही मला नाही मी म्हणजे मला हे पण सांगायचे आहे, हे पण स्पष्ट करायचे आहे, बाळासाहेबांनी एक निर्णय घेतला की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही। मला हे बाळासाहेबांना एक आदराने विचारायचं आहे की बाळासाहेब माझा खूप आदर आहे माझा तुमच्या बाबतीत, आणि तुम्ही का हे निर्णय घेतले, कमीत कमी हे मला कळले की बाळासाहेबांनी असा निर्णय मी इम्तियाज जलीलशी बोलणारच नाही। माझ्या फक्त काय होतं की मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की साहेब लवकरात लवकर ते सीट्स आपल्याला डिक्लेअर केले तर आपण कामात लागू करते, आणि नंतर जेव्हा त्यांनी स्टँड घेतलं की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही, म्हणजे मला बाळासाहेबांनी सांगितलं की याच्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही, तर मी बाळासाहेबांचा इतका आदर करतो की मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना क्षमा मागणार की बाळासाहेब माझ्याकडे अशी चूक झालेली आहे, मी तुमच्या क्षमा मागतो आणि सभा घेऊन मी क्षमा मागणार आहे, कारण बाळासाहेब माझ्यासाठी खूप आदर आहे, मोठे आहे आणि त्यांना आम्ही मोठा भावाचा दर्जा दिलेला आहे। पण त्यांनी असं म्हटल्यावर मी त्यांच्याशी आता बोलू शकत नाही, कारण त्यांनी निर्णय घेतलेला आहे की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही। मग मला असं सांगायचे आहे की बाळासाहेब कमीत कमी आपण असदुद्दीन अवैसी साहेब आणि अवैसी साहेबांनी जेव्हा मला फोन केलं होतं त्यांनी हे सांगितलं होतं की हे कसं झालेलं आहे, मी बाळासाहेबांना इतका आदर करतो आणि इतकं मी त्यांना महत्व दिलेलं आहे, मतलब की आमच्या वंचित बहुजन, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं जेव्हा आम्ही पुण्याला होतो जेवण केलं त्या मीटिंगच्या नंतर, तर असदुद्दीन अवैसी साहेबांनी जाता जाता हे सांगितलं होतं बाळासाहेब हमारे जितने भी एमआईएम के आमदार आएंगे ये हम सब आपकी झोली के अंदर डालने वाले हैं। इतका बोलून ही सुद्धा मतलब आपण एमआईएमला 8 जागा आणि आम्ही आज आहे का आपल्याकडे इतका टाइम आहे का की 280 जागावर आपण लढू शकतो किंवा कॅम्पेन करू शकतो, मतलब एकत्र आले
तर असा वेळेस एक म्हणजे का माझ्यासारखे लहान कार्यकर्ता कुठेतरी प्रचार करू, बाळासाहेब कुठेतरी प्रचार करू, तर एक मोठी ताकद उभे होऊ शकतो मला. लेकिन बाबा साहब का बोलना ये है कि उन्होंने अभी भी छोड़ा नहीं है, आप लोग छोड़ के गए, एमआईएम छोड़ के गई. छोड़ के गए हैं, ये बाला साहब ने बिल्कुल सही बताया है, लेकिन किस मजबूरी के तहत छोड़ के गए हैं, अगर हमारे को अगर स्पष्ट अगर हो जाता है, अब छोड़ के गए हैं. एक बड़े भाई की हैसियत से हमको बुलाइए, डांटिए, फटकारिए, हमारे को बोलिएगा उसके अंदर कि आप इसके बाद ये ऐसा सुनेंगे, बिल्कुल सुनने के लिए तैयार. बंधुत्वाचे नाते कायम रहे, ऐसा बोले उन्होंने. नहीं, बंधुत्व का तो नाता है उसमें, लेकिन हम तो सत्ता में जाने की सोच रहे हैं. हम तो चाह रहे हैं हमारे बड़े बंधु को है तो हम तो किंग बनाए करके महाराष्ट्र का. नानेवरदी न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.